इगतपुरी तहसील कार्यालयातील सभागृहात जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 बैठक व दारणा वैतरणा कडवा भाम या नदीतील जलकुंभामध्ये ठेवून त्यांचं पूजन करण्यात आलं। पाण्याचं नियोजन तसं त्याच्या वापराबद्दल माहिती देण्यात आली। या प्रसंगी शासकीय अधिकारी, स्थानिक नेते, कर्मचारी, कार्यकर्ते तसंच जनता व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी जल अभियंता यांनी अधिक माहिती देऊन जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे महत्त्व विशद केले। त्यांचा कुठेतरी आदर राखला गेला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे। त्याच्यानंतर त्याचे पूजन करून आपण थोडंसं त्याच्या प्रती आपली जी भावना आहे ती व्यक्त केली गेली पाहिजे। त्या निमित्तानं आपण इथे आपल्या तालुक्यातल्या विविध नद्यांमधून पाणी आणून त्याची कलश आता आपण इथे स्टेजच्या बाजूला ठेवलेले आहे। आपण मान्यवरांच्या हस्ते त्यांचं पूजन करणार आणि कार्यक्रमाला सुरुवात करणार। त्यानंतर दुसरा विषय असा आहे की आपले जे काही जलसंपदा विभागाचे जे लाभधारक शेतकरी आहेत, त्याच्यानंतर जे कोण आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं जे भविष्य आहे, आपले विद्यार्थी असतील, सर्वांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले गेले पाहिजे। त्या निमित्तानं आम्ही मागील आठवड्याभरात ज्या आपल्या तालुक्यातील काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा असतील, त्याच्यानंतर आपल्या सामान्य ज्ञान स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, अशा विविध वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून जलजागृती असेल, सिंचनाच्या संदर्भातल्या काही आपल्या बाबी असतील, त्या अनुषंगाने स्पर्धा आयोजित केल्या होत्या। आरबी न्यूज साठी मलिक शेख, इगतपुरी।